teachers, dear parents, and our dear friends. On this proud occasion of 80th Independence Day of our great nation, we extend our heartfelt greetings to one and all. This is Ms. Trisha Baheti from class 10th D. And this is Ms. Shravani Kallur from class 10D. मैं महवीर सगरी कक्षा 10वीं ड। मैं श्रुति गायकवाड़ कक्षा 10वीं ड। प्रगतिशील विचारों के पंखों पर सवार विकास के नए आयामों को आकार देता हुआ आत्मनिर्भरता की ओर दृढ़ कदम बढ़ाता भारत। उत्कर्ष की अनंत गाथा, उपलब्धियों की स्वर्णिम आभा और राष्ट्र गौरव के इस भव्य पर्व भारत के 80वें स्वतंत्रता दिवस समारोह में आपका हार्दिक स्वागत एवं अभिनंदन है। Today the occasion will be graced by Dr. Shri Sopanand Ji Nivrutti Rao Jatar. सावधान। We are delighted to announce that our esteemed chief guest, Dr. Shri Sopanji Jatar, have arrived for today's program. We are honored to welcome our esteemed chief guest, Dr. Shri Sopanji Jatar, along with other distinguished dignitaries as they join us for this special occasion. They are accompanied by our 4 pilots, Kavya Rathod, Janvi Musande, Ketki Madrewar, and Khushi Verma, along with our school captain, Master Bansil Patel, to pay tribute to our brave heroes. अब वंदे मातरम की प्रस्तुति होगी। इसके पश्चात ध्वजारोहण, राष्ट्रगान एवं महाराष्ट्र गीत प्रस्तुत किए जाएंगे। सभी से अनुरोध है कि कृपया गर्व, अनुशासन और सम्मान के साथ सावधान मुद्रा में खड़े रहें। आइए इस गौरवमयी क्षण में अपने राष्ट्र और महाराष्ट्र के प्रति सम्मान व्यक्त करें। सभी से अनुरोध है कि वो खड़े हो जाएं। वंदे मातरम राष्ट्रीय गीत शुरू कर। वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम, शुभ्र ज्योत्स्नां पुलकितयामिनीं, पुण्यकुसुमिता द्रुमदल शोभिनीं, सुहासिनी सुमधुर भाषिणी, सुखदां वरदां मातरं, वन्दे मातरं, कोटि कोटि कंठ कल कल निनाद
जय. परेड राष्ट्रीय सलोट सलामे शास्त्र. परेड राष्ट्रगीत शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. परेड बाजो शस्त्र. परेड महाराष्ट्र गीत शुरू कर. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. स्थितीन तुझी मुळी कडकणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला निघळाच्या घामाने निघला. देश गौरवासाठी झिजला दिल्ली देवी रक्तवाहिनी. महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. भारत माता की. भारत माता की. भारत माता की. वंदे वंदे वंदे. धन्यवाद सर. मिट्टी इसकी चंदन सी हर कण में बलिदान. भारत माँ की जय से गूंजे आज हमारा हिंदुस्तान. आज हमारा हिंदुस्तान. And a warm welcome to today's honorable chief guest, Shri Sopanji Jatar, and other distinguished dignitaries.
Now I request Chairman Anandji Lahoti sir to welcome our today's chief guest Dr. Shri Jatalji sir. Next, I invite our principal sir to welcome the Vice President of the Sanstha, Shri Rajendra Kumarji Malpani. Next, I invite our school registrar to welcome the chairman, Shri Anandji Lahoti sir. I request the school captain to welcome the Sanstha treasurer Ishwar Prasad Ji Daga. Now, I request the school vice captain to kindly welcome the trustee of the Sanstha, Shri Hukum Chandji Kalantri. Now I request the school cultural captain to welcome Shri Chaitanya Ji Bhargav. I request the school captain to welcome Shri Ashish Ji Agrawal and Shri Ashish Ji Somani. Let us now move ahead with the parade and march past. The parade reflects India's journey towards independence and celebrates our rich heritage. The march past reminds us of discipline, dedication, and sacrifices of our freedom fighters, while inspiring us to value the significance of this day as proud citizens of India. परेड निरीक्षण हेतु मुख्य से निवेदन करने के लिए आगे बढ़ते हुए परेड कमांडर आस्था सगर। जय हिंद श्रीमान। परेड को शुरू करने की अनुमति चाहती हूँ श्रीमान। जय हिंद श्रीमान। The permission is granted by the chief guest. Our chief guest is now reviewing the parade along with our parade commander Astha Sagar. The parade is led by Captain Astha Sagar. Astha is studious and obedient student. नंबर 1 ट्रूप खड़ा रहे। बाकी परेड तीसरा। A parade instills a sense of responsibility, commitment, and respect for national values. Students marching forward symbolize the young generation that will carry India's legacy and shape its future. These young marchers are not merely participants in today's parade, they are the future custodians of our nation.
Our school RNLES teaches us that a parade is not just about marching. It is about discipline, unity, confidence and patriotism. It prepares us to become responsible and patriotic youth who can proudly lead future generations. A true charm of parade lies in its details, the precision of turn, the bearing of a marcher, and flourish of every flag. Our school sports captain Adit Mote is proudly carrying the school flag. The troop 1 is led by Asavari Deshpande of Chhatrapati Shivaji Maharaj House. अब प्रस्तुत है दूसरा ट्रूप चाणक्य हम। इस ट्रूप का नेतृत्व कर रही है हमारी प्रतिभाशाली छात्रा सोनाक्षी गोरे। Troop 3 is led by Prasanna Bajaj of Aryabhat House. चौथा ट्रुप है सम्राट अशोक हाउस। उत्साह, अनुशासन और आत्मविश्वास के साथ इसका नेतृत्व कर रहा है नैतिक पाटिल। And now, the moment that fills every I request Chairman Anandji Lahoti sir to welcome our today's chief guest Dr. Shri Jatal ji sir. Next, I invite our principal sir to welcome the Vice President of the Sanstha, Shri Rajendra Kumar ji Malpani. Next, परेड निरीक्षण हेतु मुख्य अतिथि से निवेदन करने के लिए आगे बढ़ते हुए परेड कमांडर आस्था सगर। जय हिंद श्रीमान। परेड को शुरू करने की अनुमति चाहती हूँ श्रीमान। जय हिंद श्रीमान। the permission is granted by the chief guest. Values. Students marching forward symbolize the young generation that will carry India's legacy and shape its future. These young marchers are not merely participants in today's parade, they are the future custodians of our nation. Our school RNLES teaches us that a parade is not just about marching. It is about discipline, unity, confidence and patriotism.
It prepares us to become responsible and patriotic youth who can proudly lead future generations. A true charm of parade lies in its details, the precision of turn, the bearing of a marcher, and flourish of every flag. Our school sports captain Adit Mote is proudly carrying the school flag. The troop 1 is led by Asavari Deshpande of Chhatrapati Shivaji Maharaj House. अब प्रस्तुत है दूसरा ट्रूप चाणक्य हाउस। इस ट्रूप का नेतृत्व कर रही है हमारी प्रतिभाशाली छात्रा सोनाक्षी कोरे। Troop 3 is led by Prasanna Bajaj of Aryabhat House. चौथा ट्रुप है सम्राट अशोक हाउस। उत्साह, अनुशासन और आत्मविश्वास के साथ इसका नेतृत्व कर रहा है नैतिक पाटिल। And now, the moment that fills every Indian heart with pride, the Grand Parade. As our young marchers step forward with discipline, confidence and determination, let every step echo the spirit of a strong and united India. Now the parade commander is heading towards the stage to ask permission to start the parade. जय श्रीमान, परेड शुरू करने की अनुमति चाहती हूँ श्रीमान। जय श्रीमान। A parade is a visual language of occasion where every movement speaks of preparation, purpose and pride. इस ट्रूप का नेतृत्व कर रही है सोनाक्षी कोरे, जो अपने अनुशासन और आत्मविश्वास से सभी का मार्गदर्शन कर रही है। आइए जोरदार तालियों से चाणक्य हाउस का उत्साहवर्धन करें। Let us now welcome Aryabhat House. This house is named after the renowned Indian mathematician and astronomer Aryabhat, whose remarkable contributions to mathematics and astronomy have left a lasting legacy. Proudly carrying the green flag symbolizing growth, prosperity and harmony, the students march ahead with discipline in their steps and enthusiasm in their hearts. The students of Aryabhat House represent intelligence, curiosity and a spirit of innovation. Leading the house is Prasanna Bajaj. She aspires to become an IAS officer. अब प्रस्तुत है हमारा चौथा ट्रूप सम्राट अशोक हाउस। यह हाउस महान और शक्तिशाली चक्रवर्ती सम्राट अशोक के नाम पर रखा गया है, जिन्होंने अपने जीवन से प्रेम, सहिष्णुता, सत्य और अहिंसा का संदेश दिया। गर्व से नील ध्वज थामे यह ट्रूप आगे बढ़ रहा है, जहां नीला रंग शांति, आत्मविश्वास, स्थिरता और सकारात्मकता का प्रतीक है। अनुशासित कदमों और एक लय में बढ़ता यह मार्च पास्ट एकता, टीम भावना और सामूहिक शक्ति का सुंदर परिचय दे रहा है।
इनके कदम मानो यह संदेश दे रहे हैं कि सच्चा नेतृत्व दूसरों पर शासन करने में नहीं बल्कि उनके कल्याण के लिए समर्पित होने में है। इस गौरवपूर्ण ट्रुप का नेतृत्व कर रहा है नैतिक पाटिल। वह एक अत्यंत अनुशासित और आज्ञाकारी विद्यार्थी है। That future of our country walks today in footsteps of its children. The parade is not merely a display of discipline, it is a living expression of patriotism, reminding us that when a nation walks together with unity and purpose, no challenge can stop its journey towards greatness. With heads held high and hearts filled with pride, our young citizens marched forward today, carrying not only the colors of tricolor but also the hopes, dreams and aspirations of a rising India. Now the military commander R. Nagrawal is heading towards the stage to ask permission for start of military band. आइए तालियों की गड़गड़ाहट से करें स्वागत RNLS के मिलिट्री बैंड का। तिरंगे की आन में, वीरों की शान में, गूंजे हिंदुस्तान हर धड़कन हर जान में। Now I request our school captain, Master Bansil Patel, to kindly introduce today's chief guest, Dr. Shri Sopanji Jatar. Hello. Good morning, respected dignitaries, honorable guests, respected teachers, and my fellow students. A very warm and gracious welcome to one and all present over here. It is my privilege to introduce before you a personality whose life is a wonderful combination of struggle, determination, medical excellence, research, social service, and dedicated service to humanity.
Today, we are extremely fortunate to have with us an eminent surgeon and an inspiring personality, Dr. Sopan Rao N. Jattar. Before we speak about his achievements, let us take a moment to look at the remarkable journey that brought him to where he stands today. There is a beautiful saying that the soil of Babargaon is full of gems. Babargaon is also known as the birthplace of late former Chief Minister of Maharashtra, Shri Vilas Raoji Deshmukh. It was on this very sacred land Dr. Sopan Rao Jattar was born, in a poor and uneducated family of agricultural laborers. Coming from such a modest background, his journey towards becoming a renowned surgeon is truly inspiring for all of us. Through his hard work, dedication to the education, he completed his education at the Government Medical College, Aurangabad. He also takes justifiable pride in being the first doctor of Shri Rajshri Shahu Mahavidyalaya. His journey is a powerful example of how education, determination, and perseverance can transform a person's life. There is one thought that has guided Dr. Jattar throughout his professional life: the patient is my God. Keeping this noble thought at the center of his profession, Dr. Jattar has been providing dedicated medical service for more than 4 decades. His commitment to patient care and his selfless service have earned him a distinguished respect as an accomplished surgeon in Marathwada and all over Maharashtra. His journey, which began from nowhere, gradually reached great heights. Through his dedication and contribution, he earned recognition among the surgical fraternity and was also honored with the presidency of the Maharashtra State Surgeons Conference. His life reminds us that a person's beginning does not determine his destination. Throughout his distinguished career, he has received numerous awards and recognitions. For his contribution to family welfare and sterilization operations, Dr. Jattar was honored by the Department of Government of Maharashtra with 2 gold medals in the year 1983 and 1984. This recognition reflects his sincere contribution to public health and family welfare. One of the most remarkable examples of his humanitarian service came during Killari earthquake. During this difficult period, Dr. Jattar performed several successful sterilization operations free of cost for childless couples. His humanitarian work received recognition through Doordarshan's program Ghumta Aina. His interview and detailed information about this work were telecast twice during the year 1994 and 95. This was not merely a medical service. It was an expression of compassion and humanity during a time of great suffering. Dr. Jattar also made a notable contribution during the Ahmednagar earthquake. For his significant work during the earthquake, he was honored with an award at the Maharashtra State Surgeons Conference held at Ahmednagar in the year 1995. The very next year, his leadership and social contribution were recognized when he received the prestigious Rotary Best President Award at Pune. The award was presented to him by Union Railway Minister Madhu Dandavate then. Another important milestone in his distinguished career came in the year 2023. At the Maharashtra State Surgeons Conference, Dr. Jattar was honored with the prestigious Jeevan Gaurav Puraskar. This lifetime achievement was presented in recognition of his outstanding contribution and dedicated service. His service has not been limited to medicine. Dr. Jattar has also provided financial assistance to several organizations in Latur, contributing to various social welfare activities. This shows us that, for him, service is not merely a profession, it is a responsibility towards the society. He has also made remarkable contributions to medical education, academics, and research. Dr. Jattar has participated in national and international conferences and has presented research papers at various professional forums. His participation has helped him share his experience and knowledge with the wider medical community. He has also contributed to medical literature by publishing several research papers in the Indian Journal of Surgery. Dr. Jattar has also been actively involved in teaching and knowledge-sharing activities at various medical colleges in India. His experience and expertise have helped students and young medical professionals gain valuable knowledge. In the year 2007, at the Maharashtra State Surgeons Conference held at Latur, Dr. Jattar was honored with the responsibility of being as the Chief Secretary of the conference. And in the year 2009, he was honored with the prestigious responsibility of President of the Maharashtra State Surgeons Conference held at Aurangabad. These positions reflect the confidence and respect the surgical community has in him. His contribution to research has also reached international levels. He has published a remarkable 80 articles in the International Asian Journal of Surgery.
This is a significant academic achievement and demonstrates his continued commitment to research and medical advancements. Dr. Jattar was also selected by the Maharashtra State Surgeons Associations for an International Surgeons Conference, where he was chosen to present Dr. K.C. Gharpure oration. Dear friends, when we look at Dr. Jattar's life, we see much more than a list of degrees, awards and achievements. We see a journey of a person who began his life in a humble, poor and uneducated agricultural labor family, and through education, determination and hard work rose to become an eminent personality. His life teaches us several valuable lessons. His medical career teaches us the importance of dedication. His research teaches us the importance of continuous learning and innovation. His social service teaches us the value of compassion and humanity. And his journey from humble beginnings teaches every student sitting here today that your circumstances may define your beginning, but your destination is determined by your determination. It is indeed a matter of great pride and privilege for all of us to have such an accomplished and inspiring personality with us today. Sir, your journey of more than 4 decades in patient care, your contribution to surgery, your social service, your academic achievements, and your extensive research are an inspiration for all of us. We are extremely fortunate to have this opportunity to listen to your experiences and learn from your wisdom. Thank you. Thank you, Bansal. A humble request to all the respected parents to kindly be seated and witness the program as we have very little time left. Your presence and encouragement will inspire our young generations. Thank you. Now, may I kindly request the chief guest and other dignitaries to come upon the stage. Now, as a mark of our respect and gratitude, let us proceed towards the traditional felicitation of our esteemed guest. May this gesture reflect our heartfelt appreciation for gracing this occasion with your presence. Once again, I humbly request parents to be please seated on their place. Now let us kindly request respected chairman of our school, Anandji Lahoti sir. Thank you, sir. It is indeed a matter of pleasure to have Dr. Shri Sopanji Jattar, who has kindly consented to be today's chief guest despite his busy schedule. I humbly request our today's chief guest to enlighten us on this आज 15 ऑगस्ट 2026 च्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या शाळेचे चेअरमन, ज्यांच्या नावात आनंद भरलेला आहे, असे आनंद लाहोटी, त्याचप्रमाणे माझे मित्र मालपानीजी, त्याचप्रमाणे माझे मित्र डागाजी, या शाळेचे श्रीनिवासजी उल्लू प्रिन्सिपल, लाहोट भार्गवजी, आदरणीय व्यासपीठ, शिक्षक वृंद, कर्मचारी व विद्यार्थी बांधवांनो, आजचा हा स्वातंत्र्य दिनाचा 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करीत आहोत आणि केलेला आहे, हे मला आवर्जून सांगायचं आहे. आजचा हा 80वा स्वातंत्र्य दिन फार महत्त्वाचा आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून
80 वर्ष झाली आणि त्या 80 वर्षामध्ये भारताची डेव्हलपमेंट असो, भारताचं योगदान असो, अनेक लोकांचे ह्या स्वातंत्र्य मिळण्यासाठी जे बलिदान दिलेलं आहे, त्यामध्ये असो आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी. आमच्या काळात लहानपणी नारा होता, 1 रुपया चांदीचा आमचा देश गांधीचा. आमच्या काळात त्यावेळेला, हे आत्ता विसरून गेलेलं आहे लोकांना. त्याचबरोबर बाल गंगाधर लोकमान्य टिळक, लोह पुरुष जो आपण म्हणतो, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, आपले काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले विदा सावरकर, या लोकांचं बलिदानामुळे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947ला मिळालेला आहे. तो आनंद सोहळा, याची डोळा मी आज पाहिला. एवढा सुंदर सोहळा माझ्या आयुष्यामध्ये न भूतो न भविष्यती. आपणाला खरंच सांगतोय, मी अनेक कार्यक्रमामध्ये झेंडावंदनला गेलो आहे, पण एवढा सुंदर कार्यक्रम पाहून माझंही मन भारावून गेलो आणि मी जणू काही माझ्या शाळेतच गेलोय असं मला अनुभवता आलं. आनंदजी, तुम्ही खूप ॲडजस्ट केले. मुलांनी हे कवायत बघून, प्रोसेशन बघून, तो बँड बघून माझंही मन भारावून गेलं आणि त्या जिप्सी कारमध्ये बसण्याचा अनुभव माझ्या आयुष्यात हा पहिल्यांदाच मिळाला. त्याबद्दल आपल्या संस्था चालकाचे भरभरून आभार. एवढा सुंदर आणि देखणा कार्यक्रम 1 दिवसात होत नाही मित्रांनो. त्याला 1 महिन्याची मेहनत लागते आणि ज्यांनी मेहनत घेतली आहे त्यांचे पण अभिनंदन मी सगळ्या टाळ्याच्या गदगदाटाने करा. केवढं सुंदर आयोजन केलं. पहिल्यांदाच खरंच बघतोय मी. ज्ञानेश्वर शाळेवर पण आहे, डायरेक्टर बाबळगावच्या शाळेवर पण आहे. बरं, माझ्या आयुष्यातला पहिला स्वातंत्र्य दिन सोहळा पाहण्याचा आनंद आज मला भेटला आणि माझं मन तृप्त होऊन गेलं. एवढा सुंदर कार्यक्रम, वेल प्लॅन, किती संस्कृतपणा, किती एकता, हे फार महत्त्वाचं आहे भारताच्या दिशेने बघितलं तर. विद्यार्थी मित्रांनो, आपली शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे. आपल्या शाळेमध्ये आपण काय करतो? सरस्वतीचं पूजन करतो पहिल्यांदा. का पूजन करतो हो? सरस्वती ही ज्ञान, बुद्धी, संगीत, तिच्या हातात वीणा आहे, कला यांची देवता आहे. म्हणून सर्वप्रथम आपण सरस्वतीला वंदन करूया आणि मी माझ्या आजच्या भाषणाला सुरुवात करतोय. आपली थीम काय आहे मित्रांनो यावर्षी? वंदे मातरम. पहिलं तुम्ही जे गीत म्हणलं, आपल्या भारत मातेला, मातृभूमीला वंदन करूया. त्याला 150 वर्ष आज झालेले आहेत मित्रांनो. 150 वर्ष वंदे मातरम ज्यांनी लिहिलं, बंकिमचंद्र चटर्जी कलकत्त्याचे, त्यांनी हे गीत लिहिलं आणि हे स्वागत गीत किंवा भारतासाठी गाजलेलं त्यावेळेला गीत होतं. आणि ते गीत रवींद्रनाथ ठाकूर 1985मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये म्हणून दाखवलं होतं. म्हणून
आपण शाळेत आता इथून पुढे सुद्धा होईल, जनगणमन तर म्हणतोच, त्याचबरोबर राष्ट्रगीताचा मान सुद्धा वंदे मातरम यांना मिळालेला आहे, जे की ज्याला 150 वर्षाचा इतिहास आहे असं हे गीत आपण ऐकलेलं आहे. त्याचबरोबर भारतामध्ये युवा शक्ती आणि भारत आता डेव्हलप्ड कंट्रीमध्ये जात आहे 2047मध्ये. त्याला 100 वर्ष आपले कंप्लीट होणार आहेत. तर आपण 100 वर्ष म्हणजे अजून 20 वर्षातच आपण आपल्या डोळ्यांनी बघूया आपला भारत देश कुठे वर गेलेला आहे. हे फार महत्त्वाचं आहे. ही आजची पिढी पाहिली तर आपण बघतो सर्वात महत्त्वाचं योगदान कोणाचं आहे तर शिक्षकांचं आहे. पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करूया आणि टाळ्याच्या स्वरात त्यांना जागरण करूया. कारण देश घडवायचा असेल, भारत देश मातृभूमी सुरक्षित ठेवायची असेल तर तिथे शिक्षकांचा फार महत्त्वाचा रोल असतो. विद्यार्थी मित्रांनो, मला आवर्जून सांगायचं आहे की कुठलाही विद्यार्थी घडवताना पहिल्यांदा शिक्षक, त्याच्यानंतर पालक आईवडील आणि तिसरे विद्यार्थी आपला पालक विद्यार्थी, ह्या तिन्ही संगमातून आपला विद्यार्थी हा घडत असतो. पालकांनी सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे असं मला वाटतंय. विद्यार्थी मित्रांनो, आपले पहिले गुरु कोण? आपले आईवडील, जन्मदाता. त्यांना कधी विसरू नका. शाळेत येताना आईचे दर्शन घ्या, पाया पडा, नमस्कार करा आणि शाळेत या. त्या आईला काळजी लागलेली असते की माझा मुलगा वापस येईपर्यंत तिचं लक्ष सगळं इकडे केंद्रित झालेलं असतं. म्हणून संस्कार हे आईकडून शिकावेत आणि संघर्ष हा वडिलाकडून शिकावं असं मला वाटतं. माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपण गेलं म्हणून आईवडिलांचं सुद्धा काम तेवढंच महत्त्वाचं आहे की मुलावर लक्ष केंद्रित करणे, मुलांना चांगले संस्कार देणे. आज बघितलं मुलं किती वेल ड्रेस, वेल स्वच्छता, एवढं सगळ्या गोष्टी बघून अगदी हे काम आईवडील लक्ष दिलं पाहिजे की माझा मुलगा काय करतोय, त्याला किती वेळ आपण मोबाईल दिला पाहिजे. चांगले गुण शिकवा, संस्कार शिकवा. उद्धट बोलू देऊ नका. आईवडिलांना उद्धट बोलायचं नाही, शिक्षकांना पण उद्धट बोलायचं नाही. हे संस्कार तुम्ही पाल्यावर टाका. माझ्या काळात शिक्षक, हेडमास्तर आमचे छडी घेऊन उभं टाकायचे बाबळगावच्या शाळेमध्ये आणि 5 मिनटं उशीर झालं की एक छडी असायची एवढी, साहेबांच्या ह्याच्यात वेळूचं बन होतं आणि छडीने ते मारायचे. म्हणतात ना, छडी लागे छमछम विद्या येई घमघम. ते आता बंद झालेलं आहे मित्रांनो. एखाद्या शिक्षकाने जर पाल्याला काही जरी रागात बोललं तरी आईवडील येतात आणि तक्रार करतात. हे अत्यंत चुकीचं आहे. मुलाला धाक असला पाहिजे, तेव्हाच आपली मुलं घडतात. शिक्षक काय करतात हो? ते आपल्या कुंभाराचा रोल करतात. कुंभार जसा चिखलाच्या गोळ्याला आकार देऊन वेगवेगळ्या प्रकारची भांडी तयार करतो आणि त्या भांडीतून वेगवेगळ्या कला सावरून तो आपला तो विचारत असतो, त्याचप्रमाणे शिक्षक हा प्रत्येक मुलाला घडवत असतो. कोणी डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी वकील होईल, कोणी सायंटिस्ट होईल. अशा प्रकारचं घडवायचं काम, कुंभाराचं काम हे शिक्षक करत असतात. म्हणून त्यांच्यासाठी, शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या आपण वाजवूया. फार महत्त्वाचा रोल आहे शिक्षक.
शिक्षक हा आपल्यासारखा एक माणूसच आहे. तो चालता बोलता परीस आहे. एखाद्या मुलाला हात लावलं की त्याच्या आयुष्याचं सोनं करणारा तो शिक्षक आहे आपलं, असं मला आवर्जून सांगायचं आहे. म्हणून आईवडिलानंतर विसरू नका आपल्या शिक्षकाला, कारण त्यांनी आपलं आयुष्य घडवलेलं असतं. आज मी डॉक्टर झालो ते केवळ शिक्षकामुळेच झालो. आज तुमच्या पुढे उभा टाकलेला आहे. माझी शाळा बाबळगावची शाळा तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. 1ली ते 4थी महादेवाचं मंदिर होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मंदिरात माझी 1ली ते 4थी झाली आहे. मी विलासराव देशमुख साहेब, दिलीपराव देशमुख साहेब, आम्ही त्या मंदिरात शिकलो. महादेवाचे आशीर्वाद घेऊन आज एवढा मोठा झालो. आणि हे बघितल्यानंतर ह्या सगळ्याचं स्वरूप आपण आईवडिलांनंतर जर लक्ष किंवा विसरायचं काम जर कोणी केलं तर ते शिक्षकांना आपल्या विसरू नका. आणि तुम्हाला आयुष्याला आकार देण्याचं काम केलेलं एवढं मोठं काम शिक्षक हे करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आताच सांगितल्याप्रमाणे थोड्याशा गमती जमती मी सांगतो माझ्या लहानपणीच्या. तुम्हाला हसू येईल. ज्या वेळेला मी लहानपणी शाळेत असायचो त्यावेळेला आम्हाला 2च वेळा ड्रेस मिळायचा, एक 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला. कधी कधी तो ड्रेस हा ठिगळ लावून शिवून तो शाळेत इस्त्री नव्हती, तांब्यामध्ये कोळसा घालायचा आणि त्याच्याने इस्त्री करून मग 15 ऑगस्टला किंवा 26 जानेवारीला जावं लागायचं. आज काळ बदललेला आहे. हा काळ अतिशय बदललेला आहे. त्या काळाला फार गोष्टी अवघड होत्या. त्या काळामध्ये एज्युकेशन किंवा शिक्षणाचं प्रमाण फार कमी होतं. मी बाबळगावच्या शाळेमधून फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. त्यानंतर दयानंद कॉलेज, आपल्याच संस्थेचं दयानंद कॉलेजमध्ये 11वी केली. तिथे पण मी फर्स्ट क्लास आलो. आणि त्यानंतर मी शाहू कॉलेजला, मला सगळं त्यावेळेला सुरू झालं होतं. मला सगळं फ्री ॲडमिशन, फ्री, कुठल्याच काही गोष्टी लागणार नाहीत म्हणून शाहू कॉलेजने मला पटकन उचलून त्यांच्या कॉलेजमध्ये घेऊन गेलं आणि शाहू कॉलेजचा पहिला डॉक्टर विद्यार्थी होण्याचा मान मला मिळाला. आज लातूरमध्ये मागे मी मारवाडी शाळेमध्ये कार्यक्रमाला बऱ्याच वेळाला आलेलो आहे. हे आजचं रूप बघून, हे आजचे शाळेचे डेव्हलपमेंट बघून, त्यांचे शाळेचे संस्थाचालक आणि सर्व शाळा एवढं सुधारित पाहून माझ्या मनातला खूप आनंद झाला आणि तो खूप द्विगुणित झाला आहे. एवढं सुंदर प्रोसेशन माझ्या आयुष्यात कधी मी जीपमध्ये बसून असं एवढं सुंदर प्रोसेशन, एवढा देखणा सोहळा माझ्या डोळ्यांनी हे पहिल्यांदा पाहिला. आणि आपल्या संस्थेच्या सर्वांनी मिळून, त्यातल्या त्यात आनंदजी लाहोटी, हेडमास्तर श्रीनिवासजी, या सर्वांनी मिळून मला आग्रहाचं निमंत्रण दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, कौशल्य, सातत्य आणि आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आयुष्यात अपयशाला कधी घाबरू नका, कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. कितीही अडचणी आल्या, कितीही वेळा अपयश आले तरी प्रयत्न करणे कधी थांबवू नका. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मन लावून शिका, कारण शिकेल तोच टिकेल. लक्षात ठेवा, संघर्ष जेवढा मोठा तेवढाच विजय मोठा असतो.
त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक संघर्षाला धैर्याने सामोरे जा आणि सतत पुढे जात राहा. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही केवळ ज्ञानवंत नव्हे तर शीलवंत, गुणवंत आणि देशप्रेमी व्हा. तुमच्या ज्ञानाने तुमचे भविष्य उज्ज्वल करा, तुमच्या संस्काराने समाज समृद्ध करा आणि तुमच्या कार्याने आपल्या देशाचा गौरव वाढवा. मेहनत करा, स्वप्न पहा, प्रयत्न करत राहा आणि यशस्वी व्हा. तुम्हा सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. आज आपण आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. उत्सव 3 रंगाचा आभाळी आज साजला. नतमस्तक त्या वीरांना ज्यांनी भारत देश घडवला. वंदे मातरम. भारत माता की जय. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. The next we have Anuj Pandurang Gajre, son of Mr. and Mrs. Gajre. He has interest in football and he aims to become an IITian. Reading is essential for those who seek to rise above the ordinary. Now I would like to call upon the top 2 readers of our school on the stage, starting with Swara Lakshman Kompre of class 5th E.